जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमरावती शहरामधून आदिवासी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपण एकंदरीत जर बघितलं तर अमरावतीच्या गाडगे महाराज समाधी या ठिकाणावरून ही संपूर्ण सन्मान यात्रा निघालेली आहे। तर मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये जे आहेत आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे। या यात्रेमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बिरसा मुंडा असेल किंवा अनेक झाक्या ज्या आहेत या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे। तसेच सांस्कृतिक आपलं जे आहे तर संपूर्ण वेशभूषा प्रदान करून आदिवासी बांधव या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। पारंपरिक वेशभूषेत संपूर्ण हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे। हजारो आदिवासी बांधव याच्या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि संपूर्ण शहरातून ही सन्मान रॅली जे आहे ते भ्रमण होणार आहे। तर मोठ्या उत्साहात हा संपूर्ण महोत्सव जे आहेत ते आदिवासी बांधवांच्या वतीने साजरा करण्यात येतो, ज्यामध्ये शेकडो आदिवासी बांधव झाले आहेत सहभागी झाल्याचं चित्र एकंदरीत अमरावतीमध्ये पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहितकडे पाहत राहिलेच मराठी अमरावती। जीवनाचे आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमरावती शहरामध्ये सर्व सामाजिक समाज बांधव आदिवासी संघटना या सर्वांच्या संगमतीने आज आम्ही जागतिक आदिवासी सन्मान रॅली काढलेली आहे। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने हजारो आदिवासी समाज बांधव विद्यार्थ्यांनी आपापल्या घरामधून निघून आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत। हा पुऱ्या भारतामध्ये उत्सव साजरा केला जाते, पुऱ्या जगामध्ये उत्सव साजरा केला जाते। हा उत्सव साजरा करण्याचं कारण एकच आहे का या देशामध्ये आदिवासी नाहीत असे म्हणणारे गृहमंत्री या देशामध्ये वनवासी आम्हाला म्हणतात। त्यामुळे त्यांना आम्हाला दाखवून द्यायचा का या देशामध्ये या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे, या देशाचा मूळ मालक आदिवासी, मूळ रहिवासी आदिवासी, हा देश आदिवासीचा आहे। म्हणून या मोठ्या उत्साहाने आज आपला समाज बांधव सर्व एकवटलेला आहे। त्याच्यामुळे या सर्व समाज बांधवांचे मी सर्वप्रथम अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि मोठ्या संख्येने ते हजर राहिले। मी सर्व समाज बांधव आभार व्यक्त करतो।